टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात पुन्हा एकदा आपण प्रमुख अतिथी व मान्यवरांचं स्वागत करूया। मी विनंती करतो की कृपया त्यांनी स्थानापन्न व्हावं। आज या भूमिपूजन तसेच कोनशिला अनावरण समारंभाच्या निमित्तानं नेतृत्वाची मांदियाळी या सभा मंडपात अवतरलेली आहे। त्यांच्या समवेत आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा ऐतिहासिक असा क्षण आपण अनुभवत आहोत। मंचावर विराजमान आदरणीय मान्यवर, मंचा समोर बसलेले निमंत्रित मान्यवर, प्रतिष्ठित गणमान्य व्यक्ती, मापसू विद्यापीठ, पशुसंवर्धन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, पत्रकार बंधू भगिनी, माध्यमांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येनं इथे उपस्थित शेतकरी, पशुपालक तसेच समस्त बीड व परिवेकर बंधू भगिनींनो, आज मान्यवर अतिथींच्या प्रमुख उपस्थितीत माननीय नामदार श्रीमती सुनेत्राताई अजित पवार, माननीय उपमुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड यांच्या शुभ हस्ते पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील नवीन वास्तूच्या उभारणीसाठी भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले। आपल्या संस्कृतीत असं वर्णित केलेलं आहे की तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजेच अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची जाणीव आपल्या मनात असावी आणि यासाठी दीप प्रज्वलन। ज्ञानाच्या नवीन वास्तू उभारणीतून हाच दिवा आपल्याही अंतरात पेटावा आणि सतत तेवत राहावा यासाठी प्रातिनिधिक